Standard 8 Maths, Chapter Area. The topic area of the figures having the irregular shape. इरेग्युलर शेप म्हणजे आपण ज्यांना म्हणू शकतो आपण जसा आयत असतो, चौरस असतो, पंचकोन असतो, षष्टकोन असतो, तसा काहीतरी एखादा वेगळा शेप जर असेल तर त्याचा एरिया कसा काढायचा हा एक भाग. कारण हे चॅप्टर संपूर्ण एरियाच्या बाबतीतलं आहे. आपण जे संपूर्ण चौकोनांचे प्रकार आहे क्वाड्रिलॅटरलचे, त्या क्वाड्रिलॅटरलचा अभ्यास केला याच्यामध्ये. म्हणजे रोम्बस, स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रॅपेझियम, त्यानंतर आपण पुन्हाही आणखी इतर भाग बघतो ट्रायंग्युलरचे. आणि आता आपण जर इरेग्युलर शेप असेल तर आपण त्याचा कशा पद्धतीने, तो पॉलिगॉन म्हणतात त्याला, त्या पॉलिगॉनचा एरिया कसा काढायचा. दिस पॉलिगॉन्स कॅन बी डिवायडेड इंटू ट्रायंगल्स अँड द स्पेसिफिक क्वाड्रिलॅटरल. Watch this example. In this example, there are the various type. This is the irregular shape. In this figure, A, B, C, D, E. A, B, C, D, E. Want to find out the area. This is the field. Means plot at the farm. This type of the field. And we want to find out. So, there is some system. Due to that, there is a make a triangle, various, and some type of the trapezium. अशा प्रकारच्या आकृतीमधून आपल्याला इरेग्युलर शेपच्या त्रिकोणी पद्धत करायची असते आणि त्याचा एरिया काढायचा असतो. आता यामध्ये काय केलेलं आहे, ए क्यू बी त्याचा एरिया काढलेला आहे 65. तुम्ही वाचू शकता तुमच्या पुस्तकामध्ये. ई आर डी हा ट्रायंगल जो आहे याचा एरिया हा पाया आणि उंची वापरलेला आहे 16-17 136 स्क्वेअर मीटर आहे. त्यानंतर ए क्यू आर ई एवढाच, यांची लांबी डबल करून घेतली, 12 आणि 15 एकत्र करून घेतली. हे बघा 12 आणि 15 आणि 13 आणि 17. 13-17 काय 17 आहे. आणि हा दुसरा जो आहे हा भाग सुद्धा ए क्यूचा आपल्याला माहिती असेल की तो 13 आहे. त्यानंतर त्यांच्यात आपल्याला बेरीज करून गुणाकार करून आपल्याला इथे 405 हे उत्तर मिळालं. त्याचा एरिया मिळाला 1, 2, 3 मिळाले. बरोबर. आता परत आपल्याला बीडीची लांबी बघूया. बी पासून डी पर्यंत या सगळ्या लांब्यांची बेरीज करून घ्यायची आणि ही उंची आहे. म्हणजे त्याने बी सी डी हा ट्रायंगल विचारात घेतला आणि मग त्यांची संपूर्ण लांबी आली 53 आणि ती पुन्हा त्या सूत्रामध्ये टाकली. पाया उंचीच्या 53 आणि 10 हाईट जी आहे ती ही 10 आणि हा सगळा बेस, तर ती मिळाली आपल्याला 265 स्क्वेअर मीटर. आता एरिया ऑफ द पॉलिगॉन ए बी सी डी ई, आपल्याला काही त्याचं लॉजिक नाही आहे त्यामुळे आपण सगळ्यांची बेरीज केली. चारही जे आपल्याला क्षेत्रफळ मिळालं त्यांची बेरीज केली. ती 65, 405, 136 आणि 265 यांची बेरीज करायची आणि ती आली 871. अशा स्वरूपाची ही उदाहरणं सोडवायची. आपण उदाहरण संग्रहामधलं हे गणित सोडून बघणार आहोत. ते मी सोडवलेलं आहे, ते तुम्हाला फक्त स्पष्टीकरण करून दाखवतो. लक्षात घ्या, या उदाहरणामध्ये हे गणित आहे. याच्यात आपल्याला लांबी दिलेल्या आहेत सगळ्या आधी लिहून घ्यायच्या की आपल्याला नेमकं कोणती कोणत्यासाठी दिली, म्हणजे क्यू ए किती आहे, पी ए किती आहे, ए बी किती आहे, हे सगळं आपण लिहून घ्यायचं आकृती काढून. आर सी, सी एस आणि बी टी. आपल्याला पहिला ट्रायंगल मिळालेला आहे. या ट्रायंगलचा भाग बघा की आपल्याला पी ए क्यू हा एक भाग मिळाला. त्याचा एरिया काढला 1/2 इंटू पी ए इंटू ए क्यू. तो 30 गुणिले 50 केलेला आहे. पहिला त्रिकोण पी ए क्यू म्हणा, पी क्यू ए म्हणा, 750 स्क्वेअर मिळाला आहे. त्यानंतर आता काय करायचं, ए सी आणि ए सी मिळवण्यासाठी इथे बघा, ए सी मिळवण्यासाठी ए बी आणि बी सीची बेरीज करायची, कारण आपल्याला आता याचा एरिया काढायचा आहे. मग आपल्याला त्याची हाईट आणि पॅरलल लाईन यांचाही विचार आपल्याला करायचा आहे. ती हाईट म्हणून आहे, तर आता ही जी 60 आहे ती आपल्याला हाईट म्हणून वापरता येईल. 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलल साईड. एरिया
ऑफ ट्रॅपेझियम. हा ट्रॅपेझियम सारखा दिसतोय म्हणून क्यू आर आणि आर सीची आपण इथे 50 आणि 25 यांची बेरीज केली आणि त्याला उंची 60ने आपण करून टाकलं. 30 आणि 30 60 जी आलेली होती. आता त्याचं उत्तर आपल्याला येतं 75 गुणिले 60 आणि त्याला भागिले केलं आपण तर ती 2250. नंतर एरिया ऑफ आर सी एस. आर सी एसमध्ये आपल्याला 1/2 × 25 × 60 हा 750 आलेला आहे आर सी एस. पी व्ही आपण पुन्हा तीच पद्धत वापरायची. पी व्ही जे आहे पी ए आणि पी व्ही ही आली आपल्याला 60. आता पी बी टी हा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपल्याला 900 मिळालेला. त्यानंतर बी एस सुद्धा स्वतंत्र काढून घेतला. आपल्याला आधीच्या उदाहरणामध्ये ही वेगळी कृती होती. आता इथे काय केलं त्यांनी, हा सलग त्रिकोण न घेता हा एक त्रिकोणाचा एरिया काढला, हा एक त्रिकोणाचा एरिया काढला. 1 2 3 4 5 जे आहे त्यांचा एरिया आपल्याला एकत्र करायचा आहे. त्यामुळे आपल्याला दिसताना तसं दिसतं. तुम्ही असंही करू शकता 4 इंच करून एकत्र, मग ती तेवढी आली असती. आता त्याची आपल्याला मिळालेली आहे डिट्टी बी एसची. बी एस आपल्याला 90 मिळालेला आहे. 1/2 × ट्रायंगल टी बी एस बी एस इंटू बी टी 90 गुणिले 30 आपल्याला तो मिळाला 1350 स्क्वेअर मीटर. आता अप्लॉट पी क्यू आर एस टी सगळ्यांची भागांची बेरीज पी क्यू पी ए क्यू घेतला, क्यू ए सी आर घेतला, आर सी एस घेतला, पी बी टी घेतला आणि टी बी एस घेतला. सगळ्यांची आपण एकत्र बेरीज केली, ती आली आपल्याला 6000 स्क्वेअर मीटर. तर अशा पद्धतीने तुम्ही ते उदाहरण आपण सोडवू शकता. तुमच्या वहीमध्ये हे लिहून घ्या. उदाहरण संग्रह 15.5 मधलं पहिलं गणित. नेक्स्ट टॉपिक आहे एरिया ऑफ द सर्कल. सोपं आहे. तुम्ही जर एरियाच्या प्रत्येक रेडियस अशा काढत गेलात, एखाद्या चकतीच्या कागदाच्या घड्या करत गेलात आणि त्या कापल्या तुम्ही, तर कापल्यानंतर तुम्ही त्याचा सरळ भाग जर असा केला तर तुम्हाला तो एक आयतासारखा भाग दिसतो, रेक्टँगल आपल्याला दिसतो. हा रेक्टँगल जो आहे, देर इज अ नंबर ऑफ द पार्ट ऑफ द सर्कल आणि शेप द फिगर मोर अँड मोर लाईक दॅट अ रेक्टँगल. यावरून याचा हा लांबी, ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे. लांबी गुणिले रुंदी म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काय आहे 2πr. हा आला 2πr. आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहे. सर्कम्फरन्स म्हणजे काय, परीघ. या संपूर्ण भागाला परीघ असं म्हणतात, सर्कम्फरन्स असं म्हणतात. सी, ते सी शब्दाने दर्शवलं जायचं. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज अ πr. लेंथ ऑफ द रेक्टँगल πr दॅट इज सेमी सर्कम्फरन्स. हा निम्मे असल्यामुळे त्याला असा शब्द दिला आहे πr. आणि द ब्रेड्थ म्हणजे रेडियस ती r. लांबी आणि रुंदी. तर एरिया ऑफ द सर्कल, एरिया ऑफ रेक्टँगल हे सेम आहेत. लेंथ इंटू ब्रेड्थ πr. πr हा कसा आला, 2πr याला निम्मे केलं आपण 2πrचं, कारण का अर्धा इकडे आणि अर्धा त्या बाजूला असल्यामुळे आपल्याला तो निम्मेमधून घेतला. सर्कम्फरन्स काय तो तिथे आलेला नाही, मग हा कट केला म्हणून आपल्याला πr मिळालेला आहे. त्यावरून आपल्याला एरिया ऑफ द सर्कल मिळालं πr². यावरून आपल्याला मिळालं πr². तर लक्षात ठेवा एरिया ऑफ द सर्कल πr². याच्यावर तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात. सोपी उदाहरणं आहेत ही, गेल्या वर्षीसुद्धा तुम्ही शिकलेला असाल. एरिया ऑफ द सर्कल πr², त्याचे रेडियस 21 सेंटीमीटर. फाइंड द एरिया. सरळ किंमत टाकायची, आरच्या जागी किंमत टाकली, 21चा वर्ग 21 गुणिले 21 केलेला आहे 21. रेडियस असेल, रेडियस हिला म्हणतात केंद्रापासून तर ह्या जागेच्या अंतराला. तर ती आपल्याला इथे मिळाली 22/7. 21 × द 21 इक्वल टू 66 × 21. ही आहे 1386 स्क्वेअर सेंटीमीटर. आपल्याला याचा एरिया मिळाला सर्कलचा. आता सर्क्युलर ग्राउंड जर दिलं असेल तर त्याच्यावरून व्यस्त करून आपल्याला रिव्हर्स करून रेडियस काढता येते 3850. तर याचा एरियाचं सूत्र लिहायचं, त्या सूत्रामध्ये किंमत भरायची. एरियाच्या जागी एरिया लिहिला 22/7
इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर हा 7/22. हा तिकडे जाऊन व्यस्त झाला, 7 वरती गेला, 22 इथे खाली आला. याला डिवाईड केलं, 22ने भाग जातो, 1225. आर स्क्वेअर हा जो आहे 35चा स्क्वेअर आहे. रेडियस आली 35 मीटर. तुम्हाला हे असे रेडिया दिलेली असतील त्याच्यावर एरिया काढता येतं, एरिया दिले असतील त्याच्यावर रेडियस काढता येतं. सेम प्रोसिजर आहे, फक्त ती समजली पाहिजे. त्याचा सराव केला तर ते सहज जमतं. कधी कधी तुम्हाला एरिया आणि सर्कल त्याचा सर्कम्फरन्स दिला असेल, मग 2πrचा वापर करून तुम्ही आर काढला, आर काढल्यानंतर ते एरियामध्ये वापरलं, त्याच पद्धतीचं आपल्याला होत जातं. आता आणखी एक पद्धत आहे, इरेग्युलर क्लोज जो फिगर असेल त्याचा एरिया काढण्यासाठी एक अशी पद्धत वापरतात जी आपण ग्राफमध्ये वापरतो. हा ग्राफ मी फक्त समजावून सांगतो तुम्हाला की कशा प्रकारचा तो केला जातो. कोणती आकाराचा जो भाग असेल तो ठेवल्यानंतर तो जेवढे संपूर्ण आकार असतात, इथे याला एक 1 स्क्वेअर असं म्हणतात. 1 स्क्वेअर हा दुसरा 1/1, कारण स्क्वेअरचं एरिया काय, 1/1, एकाचा वर्ग, म्हणून हे सगळे स्क्वेअर आहे. म्हणून त्याचं सूत्राचं जे असतं कोणते क्षेत्रफळ हे आलेखावरूनच काढलं जात असतं. एरिया ऑफ द एनी इरेग्युलर शेप जर काढायचा असेल तो ग्राफच्या सहाय्याने काढला जातो. पण मुळात ग्राफ हा एरिया काढण्यासाठीच तयार करण्यात आलेला एक भाग होता. आता बघा, नंबर ऑफ द कम्प्लीट स्क्वेअर्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर ते त्यांची काउंटिंग लिहिलं आपण. 1 स्क्वेअर सेंटीमीटर इज अ 13 आहे. टोटल किती आहेत, 13 आहे. त्यांचं काउंटिंग करायचं. दुसरं, इन द फिगर हॅव्हिंग द नंबर ऑफ पार्ट्स हॅव्हिंग द एरिया मोर दॅन 1/2 स्क्वेअर. निम्मेपेक्षा जो जास्त भाग आहे तो मोजायचा. हा बघा, निम्मेपेक्षा जास्त आहे, निम्मे एवढा होतो, त्याच्याहून जास्त आहे, पण इथे छोटासा कमी जास्त झालेला आहे, इकडे कमी झालेला आहे, इथे सुटलेला आहे, निम्मेपेक्षा थोडा जास्त आहे. मग ते सगळे जे आहे ते त्याच्यात काउंट करून घ्यायचे, निम्मेपेक्षा जास्तचे. आणि नंतर कोणता राहिला, जे निम्मे आहेत ते काही काउंट करता येतात का ते बघूया. तर आपल्याला हे टोटल मिळाले आहेत 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे 11 स्टार केलेले भाग आहेत. फ्रॉम द फिगर नंबर ऑफ पार्ट्स हॅव्हिंग द एरिया, ते किती आहेत, निम्मे, तर ते 0 आहेत. मग आता आपल्याला यांची बेरीज करता येते, 13 आणि 11ची बेरीज करता येऊ शकते. तर ह्या संपूर्ण पार्टच्या एकूण जी आहे एरिया तो आपल्याला अशा पद्धतीने मिळतो की द एरिया ऑफ दिस पार्ट्स इज 13 11 + 0 + 0 24 स्क्वेअर सेंटीमीटर. एकूण किती आहेत, 24 स्क्वेअर सेंटीमीटर आहेत. तर हे आपण इथे बघू शकतो. आपल्या देशामध्ये काही डेसिमल सिस्टीम मेजरमेंट आपण ॲडॅप्ट केलेली आहे. जमीन मोजण्यासाठी त्याचं डेसिमल युनिट दिले, आरे आणि हेक्टरमध्ये ती मोजली जात असते, इथे दिलेलं आहे. आता त्याच्यात 100 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 आरे, 1 आरे म्हणजे 1 हेक्टर. ते 10,000 स्क्वेअर मीटरमध्ये. इन प्रॅक्टिस ऑफन एरिया ऑफ द लँड इज मेजर्ड इन अ गुंठा अँड एकर. मुळात आपण त्याला एकर हा शब्द वापरत असतो किंवा गुंठा शब्द वापरत असतो, पण ते जे आहेत हे संपूर्ण वर्ल्ड वाईड वापरण्यात येणारा हा युनिटचा भाग आहे. तो म्हणजे 100 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 आरे, 100 आरे म्हणजे 1 हेक्टर, आणि 1 हेक्टर म्हणजे 10,000 स्क्वेअर मीटर. 1 गुंठा लँड एरिया इज अप्रॉक्सिमेटली 1 आरे. आपण जो एक गुंठा आपल्याकडे म्हणतात तो 1 आरेच्या एवढा होतो. कारण वेगवेगळे उच्चार असू शकतात, कुठेतरी वेगळा बोलला जाऊ शकतो. विच इज नियरली 100 स्क्वेअर मीटर. 1 एकर एरिया इज नियरली 0.4 हेक्टर. तर अशा पद्धतीने आपण ह्या बाबी समजून घेतलेल्या आहेत. धन्यवाद.